मला सांग, तू केस कापायला काय नारियल पाणीवाला की जातो? मी काय बोलतो, मी ना सारखं सारखं असं करणार नाही. तुम्हाला कळलं पाहिजे ना कुठे हसायचं कुठे नाही. हा, मान दुखते. भाई 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 हा गदा का दाबतोय? तुला गुजगा दाब बोलू ना. तू गदा कसा दाबतोय? अरे इथे काय गुजग्याची वाती आहे का? इथे गोती आहे ना. काय रे इथे काय ना भाई काय ते लागतंय हाताला. पण गुजग्याची वाती तर नाही ना. नाही भाई महिला गुजगा दाब बोला, गदा का दाबतोय? काय करतोय? भाई जाऊ दे ना भाई, चुकून झालं भाई. भाई तुमचा आज वाढदिवस आहे भाई. आज नाही रागवायचा. भाई काय नवीन पाखरू आलंय. ए इकडे ये. अरे अप्पर दिप्पर अप्पर दिप्पर. इकडे इकडे. अरे दे ना फटकन ये. काय नाव काय तुझं? नाव 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 भाई एक नंबर भाई नाव. अरे मला कधी कधी भारी सुचत ना. सांग नाव काय? मी श्रीनिवास वसंत चौघुले. अच्छा, काय केलंस तू? मी कलाक्षेत्रात पदवीधर आहे. हा? हा कुठला गुन्हा आहे बे? याला जेलमध्ये पाठवलंय? नाही भाई त्याला असं म्हणायचं आहे त्यांनी आर्ट्स मध्ये कॉलेज केलंय. अरे मला ते कसं सांगतोय? मी काय तुला नोकरी देणार आहे काय? नोकरी देणार आहे भाई. एक नंबर. इथे बाजूला पटकन. जे मध्ये कशाला आलायस? कसा काय आलायस? का आलायस? भाई हा? रेप केस आहे. मगाशी मी हवालदाराला बोलताना ऐकलं. जगात काय पण करायचं, पण रेप करून जबऱ्या भाई समोर उभं नाही राहायचं. सिरियस आहे ना मी. मुंडी फिरवली की हातलं पाहिजे. काय बोललो मी? काय बोललो मी? काय पण काय तुम्ही हेच बोललात, मी हेच ऐकलं. कथा बोललो हे नको सांगू. काय बोललो मी? रेप करून जबऱ्या भाई समोर उभं नाही राहायचं. नाही, नाही. आता भाऊ लय धुतो. नाही नाही भाई, मी खरंच काही तसं केलेलं नाही. तुमचं काहीतरी गैरसमज होतोय भाई. मी काही तसं केलेलं, मी तसं नाहीये. मी सज्ज नाही हो म्हणजे भाई. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी रेप नाही केला, मी रॅप केला. रॅप सॉन्ग केलंय मी. एक सिस्टीम विरुद्ध रॅप सॉन्ग केलं. कुणीतरी माझी कंप्लेंट केली पोलीस स्टेशनला आणि मग मला कोर्टात बोलावलं गेलं. त्यांनी माझं रॅप सॉन्ग ऐकलं जज साहेबांनी आणि म्हणाले ह्याला 2 दिवस शिक्षा व्हायलाच पाहिजे. शिक्षा केली हो. मी खरंच काही नाही ठीक आहे केलं. ठीक आहे. थंडो इथे इकडे बस. उगाच काय पण बातम्या तिकडे बस. माझं गैरसमज झालं अरे माझ्याबद्दल. इकडे येऊन बस. ये बस. अरे ह्याला इकडे बस बोलल्यावर हा मांडीवर बसला. ह्याला मांडीवर बस बोलला असतं तर हा कुठे बसला असता? डोक्यावर. अरे इकडे बस. बस इथे. जे मध्ये पहिल्यांदा आलायस? जे मध्ये पहिल्यांदा आलायस का?
घरचे ग्रिल्स असतात ना तिकडे सुद्धा सहसा जात नाही मी. ग्रिल्स तर पहिल्यांदा आलो होतो खरं सांगतो. मी इकडे वारंवार काय येईन मला नाही मी कधी येत. समज तू टेन्शन घेऊ नकोस. होय. नवीन वातावरण असलं की असं होतं. हो. है ना? हो. कम्फर्टेबल. तर तू हो का याला आपली ओळख करून दे. मी दत्तू खोका, भाईचा राईट हँड. मी बने फट, बाईचा उजवा हात. हा माझा राईट हँड, तू माझा उजवा हात. माझा डावा हात नाहीच आहे. हा? अरे तुमच्यात मी किती वेळा उजवा हात आणि डावा हात वाटून दिलाय तरी पण तेच प्रॉब्लेम करता तुम्ही लोक. यार मला डावा हात आहे काय? बाई डावात हाय. भाई आज सोमवार आहे, आज उजवात मी. ए आज मंगळवार आहे, उजवात मी आहे. अरे काल प्यायला बसलो होतो आपण. अरे काय बाईने शक्य सांगितलं आहे? होतं, उजवा हात मी आहे, उजवा हात मी आहे. बांधा तुमच्यात आपापसात बांधा, याच्यासमोर बांधा. हा नाही मी आहे ना, मी थोता भाई आहे. मी थोता भाई आहे. नाही, नाही, मला हातच नाही आहेत. मी थोता भाई आहे. बस झालं समाधान. झालं समाधान. नाही. झालं समाधान. अरे मी ना यांच्यामध्ये कितीतरी वेळा उजवा हात आणि डावा हात वाटून दिलाय तरी पण प्रॉब्लेम करतात. दोघांना पण उजवा हातच बनायचा असतो, डावा हातच कोणाला बनायचा नसतो. कोणाला बुकीमारी अशी बुकीमारी फत वाढून टाकीन. तर आपली ओळख करून दाखव. हे आपले जबऱ्या भाई, या जेलचे बेताज बादशाह. इथे बसून मुंबईवर राज करतात. काय हा? कसं आहे, इथे फक्त भाईचाच राज आणि भाईचाच माज चालतो. आणि त्यात ना भाईच्या आज ना हिप्पी बर्थडे. काय हिप्पी बर्थडे? चल भाईला विश कर. चल ये, चल हिप्पी बर्थडे बोल भाईला. मी तिकडे बसतो ना थोडा वेळ. मला- अरे बोल ना भाईला. हिप्पी बर्थडे घाबरतो काय? बोल बोल. बाई हड्डी हॅपी बर्थडे भाई. अरे हड्डी पड्डी बोलला. चुकून बोल भाई. अरे आता हसा. हड्डी फड्डी बोला. हे पण मला आवडला. हा मला खूप आवडला. तू इकडे इकडे या भाई, तू बस. बस तिकडे. हा, जाम आवडला माणूस. कसा आहे मला सांग, तू केस कापायला काय नारियल पाणीवाला की जातो? बरी बरी. मी काय बोलतो, लय भारी. मी ना सारखं सारखं असं करणार नाही. तुम्हाला कळलं पाहिजे ना कुठे हसायचं कुठे नाही. हा मान दुखते. मला सांग, तू काय केस कापायला नारळ पाणीवाला का जातो? असे कसे तुझे केस? केसाला डोकं फुटलंय का डोक्याला केस फुटलेत? बाई एक नंबर. कसं सुचतं ना? असं सुचतं. काय जाऊ दे, जास्त मस्ती नको. नवीन आहे आपल्यात. हा मला सांग, तू काय करून आलाय? हा रॅप. तू असं काय गाणं केलं की तुला जेलमध्ये पाठवलं रे? ऍक्च्युली मी सिस्टीमवर टीका केली, असं प्रखर टीका केली सिस्टीमवर. पण कोणीतरी माझी कंप्लेंट केली पोलीस स्टेशनला. मग पोलीस मला पकडून घेऊन गेले. मग मी कोर्टात गेलो. मग जज साहेब म्हणाले थांब आहे, तू बाबा कुठलं रॅप सॉन्ग केलं ते मला ऐकून दाखव. जज साहेबांनी ऐकलं शांतपणे आणि म्हणाले रॅप सॉन्गमुळे असं काही नाही आहे रॅप सॉन्गमध्ये, पण ह्याचा दर्जा असा आहे की याला शिक्षा व्हायला पाहिजे. त्यामुळे मला त्यांनी शिक्षा केली ॲक्च्युली. पण मग असं कुठलं गाणं बोललास की तुला जेलमध्ये पाठवलं? आम्हाला पण ऐकून आहे. ऍक्च्युली सध्या तुम्हाला माहिती आहे की रस्त्यावर खड्डे खूप आहेत. तर आमच्या इकडल्या नगरसेवकाला उद्देशून मी हे गाणं तयार केलेलं होतं. तर तुम्हाला ते रॅप सॉन्ग मी ऐकवतो. 1 2 3 4. यो यो रोज सकाळी रस्त्यावर दिसला मला खड्डा. यो यो रोज सकाळी दिसला रस्त्यावर मला खड्डा. यो 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 तुटला माझा पाय, तुटला लेंगाचा नाड्डा. ओय, ओय, ए, खड्डा खड्डा नाड्डा नाड्डा खड्डा खड्डा नाड्डा नाड्डा. रोज सकाळी दिसला खड्डा रस्त्यावरती. रोज सकाळी खड्डा दिसल्या रस्त्यावरती. हे जखमा सगळ्या अंगावरती. यो यो जखमा सगळ्या अंगावरती अंगावरती. यो 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 खड्डा खड्डा डड्डा खा डड्डा खा. काय झालं भाई? काय झालं? म्हणजे एकदम चक्कर आली रे. हा भाई मला पण जरा मळमळल्यासारखं झालं भाई. काय काय कविता आहे रे. हा ह्याला ना अंडरस्टँड मध्ये टाकायला पाहिजे होतं. हा
जज साहेब सुद्धा हेच म्हणाले ऍक्च्युली मला अंडा सेलमध्ये टाकायला पाहिजे, पण मी त्याच्या हातापाय पडलो, मला साध्या जेलमध्येच टाका. ते ऍक्च्युली काय म्हणाले, जर हे गीत ऐकून कुणाला प्रेरणा मिळाली तर अख्खी पिढी बर्बाद होऊ शकते. म्हणून त्यांनी मग सांगितलं ह्याला जेल झालीच पाहिजे. ते म्हणाले असं नको वाटायला की रॅप हा प्रकार अतिशय सोपा आहे, कोणीही उठून करेल, म्हणून त्यांनी मला शिक्षा दिली. असं केलेलं आहे. बरोबर केलं. ॲक्च्युली पुढे मला आयुष्यात कधीही काही लिहिण्याचा प्रतिबंध केलेला आहे त्यांनी. कोपऱ्यात सुद्धा कुठेतरी हे असं काही बोलायचं नाही कधीच. या ट्यूनमध्ये जरी हे तरी पोलीस पकडून घेऊन जातील असं हमीपत्र मी लिहून दिलेलं आहे. ही एका प्रकारची दडपशाहीच आहे असं मला वाटतं. नाही पण कधी कधी दडपशाही पण चुकीची नसते हे सिद्ध केलं त्यांनी. तुला सांगतो दत्तू, कायद्यात काय पण असू दे, पण सोसायटीच्या भल्यासाठी जजने जो काही निकाल लावला आणि ह्याला पाठवलं जेलमध्ये, परफेक्ट केलंय. खरंय. मी त्या जजला मानला. पण मला मान नाही हो आयुष्यात कधीच. माझ्या बाबतीत नेहमीच असं होतं. म्हणजे घरचे सुद्धा मला मान देत नाही. का? माझं बस तू पहिले बस तू. परवा आता भाई तुम्हाला सांगतो, काय? माझ्या घरात मला तरी नाही ते रडायला लागलं रे भाई. रडू नको. हे आपण आहेत ना, हे बघ आज आपला बर्थडे आहे. आज रडायचं नाही, कारण तुला आज आहे ना सगळ्यांनी सेलिब्रेट करायचं. आज बर्थडे आहे माझा. तुला काय पाहिजे माग. नाही मला काही नको. मी अरे कोपऱ्यात तुला बस- काय पाहिजे बोल, मी तुला वाटेल ते देईन. बोल. नाही मला खरंच काही नको. अरे असं कसं काय नको, तर तू याला सांग ना. हे बघ तो मला आवडला, तो माझ्या बर्थडेच्या दिवशी रडतो, हे मला पटत नाही, मला सहन न होत आहे. त्याला मला काहीतरी द्यायचं आहे. मला काहीतरी द्यायचं त्याला बोल. अरे माग ना बाबा, काहीतरी देतात ना भाई तुला. नको ना पण कशी. अरे तर माग माग. ठीक आहे मग एखादी टाळी द्या मला. हे अरे माझा बर्थडे आहे, तू तारी काय मागतोय. आपण म्हणाल नको ना, मी झोपतो ना माझा 2 दिवस. सारखं नाही बोललो का तू. माझ्या डोक्यात शंका नको. मला नाही बोललेलं आवडत नाही. एक जण मला नाही बोलला होता, त्याचं काय झालं माहितीये. काय झालं. तो कुठे आहे माहितीये. कुठे आहे. गौरव मोरे या नावाने कुठेतरी ऍक्टिंग करत फिरतो. स्किट कोणाचं पण असू दे, पण कानाखाली तोच खातो. कळलं? मला नाही बोलायचं नाही. आता माझी बर्थडे यार, माझी बर्थडे तू काहीतरी खायला माग ना, काहीतरी खायला माग. हे बघ जेलमध्ये ना तुला काय पाहिजे ते अरेंज करून देतो. हा. बोल. ठीक आहे मग आमरसपुरी. आमरसपुरी. तू हॉस्पिटलमध्ये गेल्यावर बिअर मागशील. नाही. वाईन शॉप मध्ये गेल्यावर भाजणीचं पीठ मागशील. मग तू जेलमध्ये आमरसपुरी कसं काय मागू शकतो. मिसळ पाव माग, बुर्जी पाव माग, वजरी पाव माग ना. आमरसपुरी ते पण ऑगस्ट मध्ये. आता आंबेडकर यांच्या काखेतून उगवू.